नमस्कार मित्रांनो, मी आता आहे रत्नागिरीमध्ये. विलेपार्लेला गेलो होतो परवाच्या दिवशी. आपला जो कोकणी निखिल आहे त्याचा नमनाचा शो होता. तो नमनाचा शो बघून तिथून रात्री निघालो, रत्नागिरीत आलो. तिथून आल्यानंतर मला सकाळी असं समजलं की मला मालवणला जायचं आहे. तर मालवणला कशासाठी जातो आहे ते तुम्हाला पुढे कळेलच. तर आता मी रत्नागिरीत आहे, तर म्हटलं माझ्यासोबत कोणतरी हवं तिथे मालवणला जायला. तर म्हणून मी वाट बघतो आहे एका व्यक्तीची. तर ती व्यक्ती कोण आहे ते तुम्हाला दाखवतो. ॲक्च्युली माझ्यासोबत दोन व्यक्ती येत आहेत. एक आता ही रत्नागिरीमध्ये मला तुम्हाला भेटते आणि आता दुसरी कोण व्यक्ती आहे ती तुम्हाला पुढे मी सांगेल. आता वाट बघतो आहे पण ती व्यक्ती काय अजून आलेली नाही आहे. तर बघूया. फायनली ती व्यक्ती आलेली आहे. ते आहेत आपले संदीप दादा आलेले आहे. तर संदीप दादा आणि अजून एक व्यक्ती आहे आपल्यासोबत. ती आता मुंबईहून रत्नागिरीला येणार. रत्नागिरीतून आम्ही जाणार मालवणला. तर चला, तर ती तिसरी व्यक्ती कोण आहे ती तुम्हाला मी खाली दाखवतो. ॲक्च्युली काय झालं माहिती आहे, तर अचानक आमचा सगळा प्लॅन ठरला. मी इथे विलेपार्लेला गेलो होतो. विलेपार्लेला गेलो होतो. आपला कोकणी निखिल आहे त्याचं नमन बघायला. नमन बघून मी इथे रत्नागिरीत आलो. रत्नागिरीत आल्यानंतर मला मेसेज आला राणे सरांचा. तो काय मेसेज होता हे मी आता इथे सांगत नाही, तर तिथे गेल्यावरच कळेल की तो मेसेज काय होता. मालवणला मला कशासाठी बोलवलं आहे तर बघूया. आणि आता मला वाटतं कुठली मांडवी गाडी येते. तर त्याच्यातनं तिसरी व्यक्ती कोण येते तर ती आपण बघूया. चला. तर मित्रांनो, आता आम्ही रत्नागिरी स्टेशनला आहोत, संदीप दादा आणि आम्ही. तर आता ट्रेन आलेली आहे. तुम्ही बघू शकता ही ट्रेन आलेली आहे. आणि ती तिसरी व्यक्ती कोण, आता त्या तिसऱ्या व्यक्तीचीच आम्ही वाट बघतो आहे, जी मुंबईहून येते. मित्रांनो, फायनली ट्रेन आलेली आहे. तर आता बघूया आपण ती तिसरी व्यक्ती कोण आहे. तिसरी व्यक्ती संदीप दादा आता तिथे बसले. मी त्यांना घ्यायला आलो. तिसरी व्यक्ती कोण आहे ते बघूया आपण. तर ही आली आता आपली, ही जी वाट बघत होतो आपण, ही तिसरी व्यक्ती आमचे DB सकपाळ हे आलेले आहेत. आणि आता आम्ही कुठे जात आहोत ते आपण बघूया. आम्ही मालवणला जातो आहे आणि ते गुपित आहे. आता बघूया आपण पुढे काय ते. चला. तर मित्रांनो, आमची गाडी येणार होती 1:30 वाजता, पण आता एक तास पण नाही, 2 तास लेट आहे. संदीप दादा वाट बघतोय. संदीप दादा काय बोलाल? गाडीचं काय, जसं आता लग्न हो की जरा पोळीची वाट बघतो ना, तसं गाडीची वाट बघू लागली माहिती आहे आम्हाला. किती लेट झाली बघा. अवॉर्ड फंक्शन आपलं 7ला आहे. हो, 7ला आहे. तरी पण आम्ही आता 4 वाजले तरी आम्ही इथेच आहे. तर बघूया आता पुढे काय होतं आहे. पुढे आम्ही सिंधुदुर्गला उतरणार आहे. सिंधुदुर्गला उतरून आपला वैभव तळगावकरनी आमच्यासाठी ऑटो बुक केली आहे. तर ती ऑटो घेऊन आम्ही मामा वराडे सभागृह तिथे जाणार आहोत. तर बघूया आता पुढचा प्रवास कसा होतो. म्हणून आमची गाडी पण आलेली नाही आहे. आता गाडी आल्यावर बघूया आपण काय होतं ते. तुझी वाट पाहताना मन होई बावरी. पाठीमागे बघू शकता आता आमची गाडी आलेली आहे. तर आता फायनली आमची गाडी आलेली आहे. आणि आता आम्ही ही मडगाव पकडून आम्ही जाणार आहोत सिंधुदुर्गला. सिंधुदुर्गहून आमच्यासाठी रिक्षा बुक केलेली आहे वैभव तळगावकरनी. तर बघूया आता. माझ्यासोबत पावसकर आहेत आणि नेहमीप्रमाणे DB सकपाळ पण आहेत. तर पुढचा प्रवास कसा होतो ते पाहूयात. फायनली आता गाडी आलेली आहे. 2.5 तासानंतर ही गाडी आलेली आहे. 1:30ची गाडी, आता 4 वाजलेत, आता आली आहे. 7चं फंक्शन आहे. आम्ही कधी पोचू आता बघूया काय होतं ते. फायनली गाडी आली. आणि मित्रांनो, मी दाढी केलेली नाही, गाडीमध्ये दाढी करेन ते बघूया. चला, गाडीत कशी शेविंग करतात.
आमचा S5 डबा आहे. चला फायनली आता बघूया. आम्ही आता ही पकडतोय ट्रेन. बघूया आता पुढे काय A1 आलो आहे. A1 डबा आला आहे. A1 आला A1 मी रत्नागिरी ते सिंधुदुर्ग त्याचं रिझर्वेशन केलेलं आहे. आता आम्ही पुढच्या गाडीमध्ये चढून गेलो असतो. बघूया आता काय होतं. बघू शकता. S8 आला का? S4 कुठे आहे? कुठला आहे? S7 बरोबर होतो आपण. मित्रांनो आम्ही परफेक्ट लोकेशनला उभे होतो, पण त्या काकांनी आम्हाला सांगितलं S4 11 नंबरला येतो. तर आता आमचा डबा आलेला इथे. बघूया आता पुढे कसं काय येते. फायनली आता आम्ही चाललो आहे सिंधुदुर्गला. चला ट्रेनमध्ये कशी गाडी करायची. गेटला येणारी गाडी शेवटी आली 3-3:30ला काहीतरी आली. आणि आता आम्ही वाजलेत 6:30. आता आम्ही ट्रेनमध्येच आमचं चेंज केलं. काका पण आहे तिथे, पावसकर बसलेले आहेत. ट्रेनमध्ये चेंज केलं. आता 7 वाजता आम्ही कदाचित सिंधुदुर्गला पोहोचू आणि तिथून मला वाटतं पाऊण तास लागेल असं आम्हाला ते रिक्षावाले दादा आहेत ते बोलले. तर बघूया आता पुढे कसं काय होतं ते. बघूया आता तिथे काय होतं. आता फंक्शन 7 वाजता चालू होणार होतं. आता देवाच्या कृपेने जर लेट चालू झालं तर ठीक आहे, नाही तर मग बघूया आता काय. चला तर मित्रांनो फायनली आता आम्ही पोचलो आहोत सिंधुदुर्गामध्ये. वाजले 7 आणि पावसकर काका पण आहेत आणि सतपाळ काका पण पाठी आहे. आणि आता आमची वैभव तलगावकर, वैभवने आमच्यासाठी रिक्षा अरेंज केलेली आहे. तर बघूया आपण. चला पुढचा प्रवास कसा होतो ते पाहूया. चला बघू शकता सिंधुदुर्ग. तर मित्रांनो फायनली आम्हाला मिळाली आहे रिक्षा आणि मांडवकर दादा आहेत ते आपल्याला घ्यायला आलेले आहेत. ते आपली रिक्षा चालवत आहेत. नंतर मग उतरल्यावर मी तुम्हाला दाखवेनच त्यांचा चेहरा. आणि हे आपले DB सकपाळ बसलेले आहेत तिथे आणि पावसकर सोबत आहेत आणि मी. आता बघूया आपण किती वाजता पोहोचतो तिथे. ॲक्च्युली लेट झालं भरपूर. पाहूया आपण काय होतं. तर मित्रांनो फायनली आता आम्ही सिंधुदुर्गमध्ये पोहोचलो आहे. तर माझ्यासोबत मडगावकर दादा आहेत, हे आम्हाला सोडणार आहेत. बघू शकता दिसत आहेत ते. तर हे आम्हाला सोडणार आहेत तिथपर्यंत. बघूया आता. पावसकर दादा पण बसलेले आहेत. हो पावसकर दानू कुठे चालत कुठे? सिंधुदुर्ग रिक्षा बघा किती टिपटॉप आहे ती. आतमध्ये लाइटिंग बघा, बाहेर लाइटिंग बघा आणि काकांची सेवा बघा. सांगितल्याप्रमाणे अगोदर हजर होते माहिती आहे आपल्याकडे हो. आणि तुम्ही म्हणता काय बघा रिक्षावाले कसे आहेत ते. हां कोकणातली रिक्षा बघा. तर नमस्कार मित्रांनो फायनली मी पोचलो आहे मालवणमध्ये. आणि पहा मी आलो कुठे ते नंतर सांगतो तुम्हाला. बघू शकता.
कोकणच्या संस्कृतीच्या समृद्ध आरशाचा हॅलो, अरे खाली 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 उतर खाली. हा 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 हा, इथेच आहे, मी तुझ्या बाजूला आहे. हॅलो, गजांचा काय करत मास्तरानू, माझा काहीच बागबुक होता. तुझा काय डोक्यात फिरला का तुझ्या? अगं ठाकूरची तू ना ती किती शाली नव्हती, फुल नव्हती, तुझ्या डोळ्याचं मध्ये ते ढालणार ना. अग शालू हो का अग शालू झोका दे गो मैना अग शालू झोका दे गो मैना शालू झोका दे गो मैना बुगडी नाही आणली रुसून गो मैना बुगडी नाही आणली रुसून गो मैना शालू झोका दे गो मैना. आणि पुरस्कार प्रदान करण्यासाठी श्री प्रवीण कोल्हे यांच्या सोबतच मी आमंत्रित करतो अभिनेता, आपल्या सगळ्यांचा लाडका सिद्धार्थ जाधव. पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट म्युझिक व्हिडिओ शूट इन कोकण, अर्थात कोकणात शूट झालेल्या सर्वोत्कृष्ट म्युझिक व्हिडिओसाठी. आणि विजेते आहेत मोरया रे DK फिल्म्स आणि म्युझिक. जोरदार टाळ्या. सिंधुरत्न कला मंच यांचे मनापासून आभार, तसेच सन TV मराठी. आणि हा पुरस्कार मला ह्या आपल्या मातीत मिळतोय त्याचा मला खूप अभिमान वाटतोय. आणि आमच्यासारख्या कलावंतांचा हा पुरस्कार म्हणजे यूट्यूबवर म्हणजे गाणी अद्याप कोणी केला नव्हता. तर विजय पाटकर सर, तुमचे खूप मनापासून धन्यवाद. तसेच आम्हाला या क्षेत्रामध्ये पहिल्यांदा जे आम्हाला आणलं, उमेशजी ठाकूर, ते इथे उपस्थित आहेत. आम्ही त्यांच्या चित्रपटासाठी गाणी केली होती. त्या चित्रपटानंतर आम्ही ह्या यूट्यूबमध्ये पुन्हा आलो. पण आता मला ते शब्द सुचत नाही ह्या पुरस्कार भेटल्यावर. पण खूप खूप आभार विजय पाटकर सर, खूप खूप आभार. धन्यवाद 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 धन्यवाद. मनापासून अभिनंदन आपलं. वा, मातीतल्या माणसाला मातीतला कलाकार आणि मातीतला पुरस्कार. पुढील पुरस्कार सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्युझिक व्हिडिओ आणि विजेते आहेत नितीन सातोपे, मोरया रे DK फिल्म्स म्युझिक. तर मित्रांनो, फायनली सिंधुरत्न कला मंच हा अवॉर्ड संपला आहे. जाणार एवढ्या सगळी माणसं उठली ते एकट्यासाठी बसू दिले. ती म्हणतात एवढ्याक मान नाही, कोण म्हणतात एवढ्याक मान नाही. सीटवर बसलोय, समोर ना कंडक्टर आला, म्हणतात तिकाट माझा लायचा चाकला संपला की काय. म्हणून घातलंय खिशात हात, मी कालच तिकटाचं बोलवलं ठेवलं हातावर. रांड्याच्या कानाखाली मारलं ना माझ्या, पण दीपंकर सोडलंय नाही, घेतलंय मुटकोनी मारलंय नाकावर. आयुष्यपत सांगतोय माझ्या एकट्यासाठी गाडी पोलिसांना नेली माहिती आहे. एवढ्याक मान नाही, कोण म्हणतात एवढ्याक मान नाही. पोलिसांनी लावूनच बघितलेली, म्हटलं नाही बेवडो आहे, काय कामाचं नाही. तर चला मित्रांनो, फायनली सिंधुरत्न कला मंच अवॉर्ड फंक्शन संपलं आणि आम्ही आता निघालो आहोत
रत्नागिरीला. तर हे आहे आता माझ्या पाठीमागे बघू शकता कुडाळ रेल्वे स्टेशन. कुडाळ रेल्वे स्टेशन. तर मित्रांनो आता मी आलो आहे मंदिरामध्ये आलो ट्रॉफी घेऊन. तुम्ही बघू शकता हे मंदिर. संदीप दादा आहे तिथे. नाचूया हो नाचूया आनंदानं नाचूया भराडी आईच्या जत्रेला. नाचूया हो नाचूया आनंदानं नाचूया भराडी आईच्या जत्रेला. लेझिम ढोल ताशांचा